आणि मी कन्सल्टिंग प्लॉट पण करतोय, तिथं पण बऱ्याच शेतकऱ्यांना मी निमॉन पोहोचवलेले आजपर्यंत. कंपनीचे ओनर आहेत फरतडे साहेब. निमॉन हे काम कसं करतं, कुठल्या पद्धतीत करतं, प्रिव्हेंटिव्ह क्युरेटिव्ह या पद्धतीत. ज्यांच्या प्लॉटवर आहोत ते बबन जाळ म्हणून आहेत, त्यांचा 1 एकर हा डाळिंबाचा प्लॉट आहे, 1 महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला आहे. यांना आपण इथं निमॉन दिलेलं आहे. शेतकऱ्यांनी पण त्याचा अनुभव केलेला आहे. फळाच्या फुगवणीपासून, पानगळीपासून, सेटिंग पासून आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत अशा 3 टप्प्यात मी निमॉन लोकांना सोडायला दिले आणि रिझल्ट पण खूप आपलातून झाले. म्हणजे फळाच्या साईजमध्ये, ग्लेझिंगमध्ये, वजनामध्ये सुद्धा फरक पडले. कारण त्यांचे तोंड मेन म्हणजे मुळांचे उघडं राहण्याचं काम ते निमॉननी केलं. टेक्निकल भाषेत तुम्ही थोडंसं समजून सांगा, म्हणजे ते सगळ्यांपर्यंत पोहोचेल. टेक्निकल भाषेत शेतकऱ्याच्या अनुषंगाने जर बघितलं तर फळाचं असणारी साईज आहे किंवा मग त्याचबरोबर प्रामुख्याने येणारे फुलकळी, ह्याच्यासाठी मुळी ही चालू राहणं गरजेची. आणि मुळींना सूत्रकृमींचा जो आजार होतो तो शेतकऱ्यांना ज्या वेळेला गाठी तयार होतात आणि वरती पोपटासारखी बारीक पानं व्हायला लागतात किंवा त्याला शेतकरी प्लॉट जाम झाला असं म्हणतो, थांबला प्लॉट, तर ती जी अवस्था आहे ती अवस्था म्हणजे एकदम आजार झाल्यानंतरची सगळ्यात शेवटची स्टेज आहे. तर निमॉन मध्ये जे आपण जैव घटक वापरलेले आहेत, हे जैव घटक जे काही वापरलेले आहेत ते पिकाला कुठल्याही प्रकारची हानी न पोचता पिकाच्या वरती मुळीची, ज्या मुळीच्या जवळ आपण ते पोचवतो तर त्याला माध्यम आहे पाणी, आणि ज्याला ते पाण्याच्या माध्यमातून निमॉन त्या मुळीजवळ पोचेल, ते पोचल्यानंतर त्या मुळीच्या बाह्य आवरणावरती ते गेल्यानंतर त्याच्या आतमध्ये ज्या सूत्रकृमींनी काही सुप्त अवस्थेत असतील, एकाच वेळेला सगळ्या अवस्था आहेत, सुप्त अवस्थेत आहेत, काहींनी गाठी बनवल्यात त्याच्यामध्ये पिल्ला अवस्था आहे आणि त्यातून पुन्हा प्रौढ मातीमध्ये जाणार आहे. ह्या सगळ्या अवस्थेवरती काम करणारं निमॉन एक एकमेव असं औषध आहे की जे काय काम करेल तर ते अंडी जे आहेत त्याच्यावर काम करेल, त्याचबरोबर बाह्य आवरण करून नवीन असलेल्या सूत्रकृमी ज्या मातीतून परत आत जाणार आहेत त्यांचा अवरोध करेल. गाठीच्या आतमध्ये जी पिल्ला अवस्था आहे त्याच्यावरती मुळातच त्यांना सुद्धा ऑक्सिजन लागतो, त्याचा ऑक्सिजनचा पुरवठा थांबवण्याचं काम हे निमॉन करतं. आणि त्याच्यामुळे निमॉनचा रिझल्ट जर तुम्ही बघितला असेल तर निमॉन फक्त प्रतिबंधात्मक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह काम करत नाही, तर ते क्युरेटिव्ह मध्ये काम करतं. म्हणजे उच्चाटनात्मक, ज्या ठिकाणी गाठी झाल्यात त्या ठिकाणी पिकाचा अन्नरस वहन करण्याची प्रक्रिया थांबलेली आहे, तर त्या गाठींमध्ये पिल्ला अवस्था आहे, तर त्या पिल्ला अवस्थेवरती निमॉन काम करतं आणि त्याच वेळेला त्या गाठी कुजतात आणि त्या गाठी कुजल्यानंतर त्यातून पांढरी मुळी पुन्हा चालू होते. ही क्रिया सातत्याने घडत असल्यामुळे निमॉनचे रिझल्ट हे तुम्हाला लांब किंवा दीर्घकाळ बघायला मिळते. आता ह्या अवस्था कुठल्या सोडलं पाहिजे? आता मी तर 3 अवस्थेमध्ये सोडतोय. फुल तुमच्या पानगळीला एकदा सोडतोय, 100-150 ग्रॅमला एकदा 300 ग्रॅम 300 ml सोडतोय आणि परत 1-1.5 महिना प्लॉट राहिला तेव्हा 300 ml सोडतोय. म्हणजे माझा सगळा खर्च 9 ते 10 पर्यंत मला युमिक सोडायची सुद्धा गरज नाही पडली बऱ्याच प्लॉटवरती. पहिली तर गोष्ट अशी आहे की मातीमध्ये तुम्ही जे काही घटक सोडताय त्याच्यामध्ये याची अवस्था, जर निमॉनचा जर विशेष बघितला आपण तर निमॉन हे सूत्रकृमीसाठी काम करणार आहे. म्हणजे तुमची मुळी सूत्रकृमीमुळे जी बाधित होणार आहे तिला थांबवण्याचं काम करणार आहे. परंतु जर का तुम्ही असं म्हटलात की मी निमॉन हे जर का क्युरेटिव्ह काम करतंय म्हणजे उच्चाटनात्मक म्हणून मी निमॅटोड आल्यानंतर वापरेन, तर मग तुमची अवस्था कुठलीच नाही, मग तुम्हाला ठरवायचं किंवा निमॅटोड आल्यानंतर वापरायचं. पण त्यामध्ये तुमच्या पिकाची जी ताकद आहे ही बहुतांश ऑलरेडी कमी झालेली असेल, त्यामुळे फुलकळीची जी गळ आहे ती आधीच होऊन गेलेली असेल, त्यामुळे सेटिंग वरती परिणाम झालेला असेल. तर त्याच्यासाठी जी योग्य अवस्था ज्या आहेत, जसं की तुम्ही पहिलं पाणी देता, पहिला भार ज्याला पकडता तुम्ही आणि पहिलं पाणी फोडता, त्या पहिल्या पाण्यावरती एकदा निमॉनचा डोस, त्याच्यानंतर ज्या वेळेला फुलकळीची अवस्था आहे त्या फुलकळीची अवस्था आणि सेटिंगच्या मधली अवस्था म्हणजे 50% सेटिंगची अवस्था, 50% फुलकळीची अवस्था याच्यामध्ये एकदा, आणि ज्या वेळेला फुगवणीची अवस्था आहे तर त्यावेळेला म्हणजे फळ ज्या वेळेला हिरवं कच्चं असतं ते पुन्हा लाल मध्ये रूपांतर होणार आहे, तर त्यावेळेला एकदा देणं. अशा 3 अवस्थेमध्ये जर दिलं तर ते प्रतिबंधात्मक काम करेल. आणि निमॉनची आणखी एक खासियत अशी की निमॉनचा दीर्घकाळपर्यंत मातीच्या कणांबरोबर चिटकून राहण्याचा गुणधर्म आहे, त्यामुळे इतर कुठल्याही प्रकारचे तुम्ही ज्याला रासायनिक खतं किंवा बाकीचे काही वॉटर सोल्युबल सोडता तर त्याचा परिणाम त्याच्यावरती होतो. ओके. आणि म्हणजे ते आपटेक तुमचं 7 महिने प्लॉट हार्वेस्टिंग पर्यंत चालू राहतो. त्याच्यामुळे तुमच्या स्लाइसला, ग्लेझिंगला, तुमच्या कलरला ऑटोमॅटिक दिलेलं अन्न तुमचं ग्रहण. आणखी त्यातूनही जर का त्याचा परिणाम जास्त साध्य करायचा असेल तर तुम्हाला 2 गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे. एक म्हणजे तुमचे ड्रिपर जे आहेत ते सगळे ड्रिपर चालू पाहिजेत. दुसरी, ज्या ठिकाणी तुमचे ड्रिपर पाणी देतोय त्याच्या आजूबाजूला मुळी आहे, पण त्याच परिसरामध्ये जेवढं तण कमी असेल, त्या तण जेवढं कमी असेल तेवढं जास्त परिणाम आणखी तुम्हाला साध्य करता येईल. आता विशेष जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही इतक्या वर्षापासून वापरताय तर डोस जो आहे
झाड 1 वर्षाचा असो का झाड 10 वर्षाचा असो, 300 ml सरासरी एकरी त्याचा डोस आहे. बरोबर. तर त्या 300 ml हे एका एकरावरती मग काही लोक हाय डेन्सिटी करतायत त्यांनाही 300 ml आपण देतोय. काही लोक कमी झाड आहेत 130-140 झाड आहेत त्यांनाही आपण 300 ml डोस देतोय. काहींची 300 झाड आहेत त्यांनाही आपण 300 ml. मुळातच याचा वाहक जो आहे त्याला घेऊन जाणार तो आहे पाणी. आणि पाणी ज्या ड्रिपर मधून खाली पडतंय तिथं 2 अवस्था असल्या आहेत की पाणी मुळीपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याला कॉम्पिटिशन करणारं तण तिथं कमी असलं पाहिजे. ह्या 2 गोष्टी असल्या की तुम्हाला त्याचा रिझल्ट आणखी खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल. 5व्या-6व्या दिवशी झाडावरूनच आपल्याला दिसायला लागतं की झाड ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेसच आपल्याला दिसायला लागतं की निमॉनचे रिझल्ट हे आपल्याला रिझल्ट म्हणजे ऑटोमॅटिक डोळ्यासमोर वरती दिसतात. पत्तीची ग्लेझिंग म्हणा किंवा फळाची आणि glazing म्हणा. ज्या पद्धतीने दिशाभूल केली जाते किंवा एखादं निमॅटोडचं औषध द्यायचंय त्याच्याबरोबर आणखी ह्युमिक ऍसिड सोडा, फल्विक ऍसिड सोडा, तर तशा प्रकारची कुठल्याही प्रकारची ऍसिड सोडायची गरज नाही. मुळातच जर का मुळी सुदृढ राहिली तर ती पांढरी मुळी काढणारच आहे. 100%. म्हणजे माझे जे शेतकरी आहेत कन्सल्टन्सी त्याचे नंबर पण आहेत. निमॉन सोडल्यानंतर 3 डोस झाल्यानंतर त्यांना ह्युमिकची सुद्धा गरज नाही पडलेली. म्हणजे 5-5-10 हजार आपल्याला ह्युमिकचा खर्च येतो. काही असे औषधं निमॉनचे निमॅटोड साठीचे का ते एक डोस तुमचा 5 आणि 10 हजार रुपयाचा डोस आहे 1 टाइमचा, पण त्याचा दीर्घकाळ त्याचा परिणाम राहत नाही आणि परत मुळीवरती काम करावं लागतं. याच्यामध्ये एक आहे की बहुराष्ट्रीय कंपन्याचा आता आम्हाला जेवढे काही शेतकरी भेटतात की बाबा निमॉनचा रिझल्ट आम्हाला चांगला आला साहेब तर आम्हाला उशीर झाला का की बहुराष्ट्रीय मोठ्या कंपन्यांची असलेली प्रिव्हेंटिव्ह औषधं जेवढी आहेत ती औषधं सोडून त्यांचा कालावधी निघून जातो. 1 महिना 15 दिवस आणि ती औषधं खूप महाग आहेत. सरासरी 3,500-4 हजार रुपयाचा एकरीचा खर्च आल्यानंतर तो शेतकरी पुन्हा आठवड्यामध्ये दुसरा निमॅटोडसाठी औषध वापरताना धजावत नाही. तर त्यावेळेला तो काय म्हणतो की बाबा आता मी हे एवढ्या महागड्या मोठ्या कंपनीचं औषध वापरलेलं आहे पण ते प्रिव्हेंटिव्ह आहे. प्रिव्हेंटिव्ह औषध ज्या वेळेला तुम्ही वापरताय तर त्यासाठी वापरल्यानंतर जर त्या ठिकाणी गाठी असतील तर ते काम करणार नाही. पण निमॅटोडचं तसं नाही. निमॅटोड तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह काम करेल, क्युरेटिव्ह काम करेल. म्हणजे त्यात ते आपण ढोबळमाने त्या 3 स्टेजेस म्हटलेले आहेत. पहिलं पाणी फोडताना फुलकळीचे 50% अवस्था आणि त्यानंतर फळाची साईज 1 ते 1.5 महिना राहिले हार्वेस्टिंगला त्यावेळेला एकदा असं 3 अवस्थेत दिलं तर तो अगदी व्यवस्थित चांगला रिझल्ट बघायला प्लॉट शेवटपर्यंत टिकून राहतो आणि निघतो तो. हार्वेस्टिंगला येईपर्यंत त्याला ताण जे शेतकऱ्यांना आपण दिलेले ते डायरेक्ट खुश आहेत. म्हणजे जेवढ्यांना दिले हार्वेस्टिंग झालेले प्लॉट आहेत, काहींचे 191-200 रुपयांनी गेलेले आहेत. औषध सुटल्यानंतर आपल्याला 7व्या-8व्या दिवशी दिसतात की ज्या ठिकाणी गाठी होत्या बरोबर त्या पूर्ण विड्रॉल होऊन जातात, फुटून जातात आणि फुटल्यानंतर त्या ठिकाणी नवीन मुळा ज्या आहेत बरोबर नवीन मुळा चालू होतात. त्यामुळे झाड आपल्याला झाडाच्या ग्रीनरी मध्ये सुद्धा आपल्याला बदल पाहायला भेटतो आणि 100%. फळाच्या क्वालिटीमध्ये चेंजेस. सगळ्यात जर का आणखी एक अभ्यास निमॅटोडसाठी आम्ही निमॉन वापरलं बरोबर. पण आमचा फवारणीचा सुद्धा खर्च कमी झाला. तो म्हणलं कसं काय तर ते म्हणे साहेब ते झाड कमकुवत झालं होतं निमॅटोडमुळं. बरोबर. ज्या ठिकाणी निमॉन वापरलं त्या ठिकाणी तो निमॅटोडला जागेवरती थांबवलं. 100%. त्याच्यामुळे काय झालं की झाडाची रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती टिकून राहिली. बरोबर. त्यामुळे आमच्याकडे खरडा आला नाही, बरोबर. त्यामुळे आमच्याकडे सर्कोस्पोर आला नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्याकडे फायटोप्थोरा Fight of the- हा तो आला नाही. तो बरोबर. फायटोप्थोरा कधी येतो जेव्हा झाड कमकुवत होतं त्याच वेळेला येतो. तेल्या कधी येतो झाड कमकुवत होतं त्याच वेळेला येतो. 100%. तर ते झाड सुदृढ राहण्याचं काम म्हणजे काय ती मुळी सुदृढ राहिली पाहिजे बरोबर. आणि मुळीवरती आम्ही काम केलं. निमॅटोडसाठी निमॉन वापरलं आणि निमॉनचे रिझल्ट आम्हाला मिळाल्यामुळे ऑटोमॅटिक फवारणीचा आणि खर्च त्याच्यामुळे कमी झाला. विल्ट पण तुम्हाला विल्टचा पण प्रॉब्लेम कारण की हे एकमेकाला जसं झाड कमकुवत होणार तसं सगळ्यांचा हल्ला त्याच्यावरती म्हणजे इतर रोग आहेत तुमचे सगळे येऊन पडणार आहेत. तर 100% आपल्या प्लॉटमध्ये ज्यांनी वापरलं नसेल, तुमचा 2 एकर प्लॉट असेल 1 एकरला सुरुवातीला वापरून बघा. बऱ्याच शेतकऱ्यांनी अनुभवलंय, प्रॅक्टिसेस केलेली, दुसरं वापरूच शकत नाही एवढी तर मी गॅरंटी देतो. मी जे कन्सल्ट प्लॉट करतोय किंवा मी जे शेतकऱ्यांना हे दिलेलं आहे, आपण या पण प्लॉट दिलेला आहे, याचा पण व्हिडिओ आपण 10 दिवसानंतर करणार आहे. 100% आपल्या प्लॉटमध्ये निमॉन 100% वापरा. पेरू असं कुठलाही भाजीपाला